अहो बरं झालं तुम्ही सोडलत, आता तुम्ही गेलात तरी चालेल. हे काय बकुळा मावशीचं घर आलंच. हो पण तू आता जाणार कशी परत? नाही मी येईन, मी बसनी येईन, तुम्ही काळजी नका करू. साहेब तुम्ही आले? हो हो ताई साहेबाला घेऊन आलाय होय? चला ना चला आज चला ना. नाही बकुळा मावशी, अगं उशीर होऊन राहिला त्यांना, ऑफिसला जायचंय. हा 5 मिनिटाच्या उशिरानं काय होणार हो ताई, या हो ताई. नाही नाही परत येईन ना, पुढच्या वेळेला येईन ना नक्की. बरोबर आहे, आम्ही गरीब माणसं, तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्या घरला कधी येणार? अहो नाही असं काही नाहीये. बकुळा मावशी असं का बोलून राहिलीस ग तू? काय बरं थोडं चहा मांड, ते चहा घेते. चहा घ्या, अगं तर तिला वाईट वाटत. बसा साहेब बसा, आधी बसा. आणते चहा आणते. अगं बकुळा मावशी राहू दे ना. वाटतं, बसा बसा. अगं हे कमळे, अगं रमे, बघा तरी कोण आलंय. ताई आलेत आणि साहेब बी आलेत, गुरुनाथ साहेब आलेत. या ग लवकर या, मी चहाच बघते. या ग बकुळा मावशी. होय साखर कमी. होय होय होय. या हे गुरुनाथ सुभेदार. नमस्कार. आणि या सगळ्या बायका माझ्या बरोबर काम करतात. राधिका ताई आज सकाळी सकाळी झाला, तुमच्याशी सगळ्यांशी बोलायचं होतं ना म्हणून आले. ताई काम कधी सुरू करायचं? आता लवकरच सुरू करू ना. साहेबांना आणलं तर लई बरं झालं बघा. तुम्हाला दुसऱ्या बाई बरोबर पाठ मांडायचंय ना? मी जाते सोडून. जा धमक्या कुणाला देते? चालती हो, नाहीतर तुला कोण विचारतंय? मला बी तुझी गरज नाही, मी पण माझी कमवतीये, तुझ्या सडकी उडवत नाही. बकुळा मावशी काय चाललंय ग? काय नाही हो, तिचं घर आहे तिच्या नावावर आणि मेला तिच्या जीवावर माज करतो, मारतो झोडतो तिला. तरी माज बघा मेला केवढा करतोय ते. काय झालं? हा तू का रडून राहिली? रडू नकोस, रडायचं नाही. डोळे पुस बरं, डोळे पुस. घर तुझं आहे ना, मग तू काहून घरातनं बाहेर निघतीयस? तू नाही जायचं. जाऊन दे मला, मला नाही राहायचं इथे. ज्योतिताई असं नाही करायचं. जर नवरा मास दाखवून राहिला खरं तर तू मास दाखवायला पाहिजे ना. चल उठ, पदर खोच, धीर गोळा कर आणि तुझ्या नवऱ्याला घरातनं बाहेर काढ. चला चला बरं. नाही राधिका ताई, मला नाही राहायचं इथं. ज्योतिताई आता बिलकुल हारायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही. असा अन्याय नाही सहन करायचा ज्योतिताई. आणि तुझी काही चुकी आहे का या? तुझी चुकी नाही, ज्यांची चुकी आहे ना ते घरातनं बाहेर जाते. तुझा हक्काचं घर आहे ना, आम्ही सगळ्या जणी तुझ्या बरोबर आहोत. आहात ना? जा बरं, आम्ही आहोत की तुझ्या बरोबर. बघू ना कुठे जातात दोघं ते. या लोकांना ना असंच वागवलं पाहिजे. चल बर, वाजव दार आणि काढ तुझ्या नवऱ्याला घरातनं बाहेर. राधिका राधिका माझा ऐक. यापुढे माया घरात पाऊल टाकायचं नाही. सांगून ठेवते. काय का आलीस परत? तुला जायला सांगितलं ना मी. या तुम्हाला सांगते, या या परत या घरात माझ्या पाऊल टाकायचं नाही. तुम्हाला जायचं ना तर सखी बरोबर जा, परत या घरात यायचं नाही. या घरात पुन्हा आलात तर खबरदार, गाठ माझ्याशी आहे. हे घर माझं आहे, या घरात मीच राहणार, तुम्हाला यायचं काम नाही. ओ बाई, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही आमच्या घरात पडू नका, उगाच माझ्या बायकोला भडकवताय.
चला चला चालत्या व्हायचं. चालतात त्या नाही, तुम्ही होणार आहात त्या नटवी सोबत. कुठे आहे ती नटवी? ये, तू पण ये, तू पण चालती हो. काय ग, आमच्या ज्योतीचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस वय? ए भवाने, बोल की ग आता. हिना अशी बोलायची नाही, हिच्याना झिंग्यात उठायला पाहिजे बरं का. चंद्रा थांब, असलं काही करू नको. नाही, कोणी यांना हात लावायचं नाही. का गे, तुला माहितीये ना यांचं लग्न झालंय ते? माहितीये ना? मग लग्न झालेल्या माणसाच्या संसारात अशी डवळाडवळ करतात का? जाणी असशील ना तर बऱ्या बोला नाही निघून जायचं. बापरे, राधिका एकदम खमकी वागतीये. उद्या हिला माझ्या आणि शनायाबद्दल कळलं तर ही मलाही घराबाहेर काढेल. ए काय लावले ग तू? हा काय लावले? जास्ती शहाणपणा नाही करायचा. काय काय करशील ग? भाऊ, तुम्ही अशी बळजबरी नाही करू शकत, सांगून ठेवतो. तसं जर काही केलं ना तर पोलिसात देईन तुम्हाला, केस होईल तुमच्यावर. ए धमक्या कुणाला देतीस? तुला काय कायदा काय माहितीये तुला? माहितीये ना, म्हणून तर बोलून राहिले. कलम 498 ओ. या कायद्याखाली तुम्हाला अटक होऊ शकते. ठीक आहे, कर काय करायचं ते. आहो का? ठीक आहे, मला लागलीच फोन करते ना पोलिसांना. ओ ताई, कशाला फोन करताय? राहू द्या ना, होतं रागात असं कधी कधी. मी राहील माझ्या बायको बरोबर. आहो ना? मग हिचं काय? ए बाई तू जा ना आता, मी राहतो माझ्या बायको बरोबर. दादा काय मिळालं हो असं वागून? सगळ्यांसमोर शोभा झाली फक्त. असं करू नका, असं चुकीचं नका वागू. तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीला त्रास दिला, तिला दुःखात ठेवलं, तर देवही तुम्हाला दुःखातच ठेवेल ना. ताई जाऊ द्या ना, माफ करा आता, चूक झाली. नाही माझी नको, ज्योतिताईची माफी मागा. मला माफ कर, माझी चूक झाली, अशी चूक पुन्हा होणार नाही. चल चल चल, मी तुझी बॅग घेतो. चल चल. राधिका ताई, हे सगळं तुमच्यामुळे झालं ताई. तुम्ही आज मला माझा हक्क मिळवून दिलात. माझ्या हक्कासाठी तुम्ही मला भांडायला शिकवलं. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. मी काहीच नाही केलंय, जे केलंय ना ते तू केलंय. पण आता हेच लक्षात ठेवायचं, यापुढे अन्याय सहन करायचं नाही, कळलं ना? चल. बघितलं का साहेब, राधिका ताई आमची दुर्गा आहे बरं का, दुर्गा. राधिका सोबत गोडा मला सोडून जाणार आहे कायमचं. मी काय करू यार? शनाया, रिक्षानेच फिरावं लागेल. शनाया, कोण आहे यार? शनाया थांब. हाय सॅम. अगं काय काय चिडचिड करतेस? काय बडबडत चाललीस एकटी? काय झालं? तुझं आणि गुरुनाथचं परत भांडण झालं का? भांडायला सापडलं तर पाहिजे ना समोर. म्हणजे काय झालं?
अगं मी नेहमीच आमच्या पिकअप पॉइंटवर उभी होते आणि मी गाडी येताना बघितली गॅरीच्या, त्या गाडीमध्ये राधिका होती माहितीये. बरं मी त्याला सांगते गाडी थांबव थांबव, तर हा स्पीड घेऊन निघून गेला माहितीये पुढे. अगं तो राधिका सोबत होता ना, मग कसा थांबेल तुझ्यासाठी? एक मिनिट, कसा थांबेल म्हणजे काय? ऑब्विसली तरी थांबवायलाच पाहिजे होती गाडी. शन्या जाऊ दे ना, तू चिडचिड करून काय होणार आहे मला सांग. त्याला तिला कुठेतरी सोडायचं असेल, काहीतरी काम असेल, जाऊ दे. अरे पण गॅरीने का सोडायचं तिला? सिंपल. अगं तो तिचा नवरा आहे, घरच्यांसाठी लोकांसाठी. मग तो तिला कसं अवॉइड करेल सांग मला. म्हणून काय मला अवॉइड करायचं का? अरे तर तो माझ्याशी बोलत नाहीये कालपासनं. कशामुळे? आता ते बुटीकमुळे ग. हा, मला श्रेयस म्हणाला काहीतरी, तुला त्या ब्रोकरने फसवलं ना. हो ना ग, आणि गॅरी इतका चिडलाय माहिती त्याच्यावरून. मी 3 लाख रुपये बुडवले त्याचे. व्हॉट? शनाया मला ना एक गोष्ट कळत नाही तुझी. ज्या गोष्टीतलं आपल्याला काही समजत नाही ती गोष्ट करायला जायचंच का मुळात? तुझा आणि बिझनेसचा दूरवर काही संबंध आहे का सांग मला. नाही ना, पण मला वाटलं. हे बघ, तू ते 3 लाख रुपये घ्यायला हवे होतेस आणि काय ते तुझं रेस्टॉरंट्स आणि शॉपिंग हे सगळं करायला हवं होतंस. एखादी ट्रिप सुद्धा करू शकली असतीस. यार सॅम सोड ना, जाऊ दे तो विषय यार. बरं ऐक, मला ना एक खरं सांग. मला तुला एक खूप महत्वाची गोष्ट विचारायची. आणि मी तुला ना फार मनापासून माझी खूप चांगली फ्रेंड मानते, तर मला प्लीज काय ते खरं सांग. ओके? प्रॉमिस? हो हो हो. मला प्लीज सांग, राधिका गॅरीकडे राहायला आली आहे की नाही? नाही. नक्की ना? हा नक्की, 100%. हा पण राधिका त्याच्या घरी जाते अधेमध्ये. त्याचे आई बाबा, तुला तर माहितीयेच ना त्याचे आई बाबा कसे आहेत ते. व्हॉटेवर यार, मला नाही ऐकायचंय ते. मी ना सोडणार नाहीये त्याला, तू बघ यार. शनाया थांब. शनाया जाऊ दे ना, सोडून दे. शनाया, गॉड, काय मुलगी आहे ही. गुरुनाथ सुभेदार, तुमचं काही खरं नाही. शनाया. वरवर मी राधिकाचं कितीही कौतुक केलं तरी राधिका माझ्याही बाबतीत असं वागू शकते. राधिका खूप बदलली आहे गुरुनाथ. तुला सांभाळून राहायला हवं. बरं झालं ना ज्योतिताईचा संसार मोडता मोडता वाचला. हो राधिका, हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय. नाही म्हणजे तू किती खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिलीस आणि तिला सुद्धा बळ आलं ना तिच्या नवऱ्याच्या विरोधात लढायला. हे फक्त आणि फक्त तूच करू शकतेस. मी काय केलंय? नाही, हे तूच केलंय. मी पाहिलं ना कशा पद्धतीनं तू सगळ्यांशी बोलतेस. व्हेरी गुड. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. बरं तुमचं चालू दे, मी येतो आता. हो, या सगळ्या प्रकरणात मी आता लक्षातच नाही आले. तुम्हाला खूपच उशीर होऊन राहिला, निघा तुम्ही. बकुळा मावशी. हा जी. त्यांना सांगतो. हो, लवकर जा आता ऑफिसला. हो, काही नाही, मी येतो म्हणलं, परत भेटूया. या. हो, काय नीट झालं नाही, सगळी गडबडच झाली बघा साहेब. अच्छा. हो. ताई, तुमची हिम्मत बघून नुसत्या बायका नाही, साहेबांना पण समजलं. घाबरले बरं का साहेब सुद्धा. भोकळा मावशी, काहीतरी काय नाही म्हणजे यांना काय वाटलं ते मला माहिती नाही, पण मला आता इतकंच कळतंय का कुठल्याच बाईंनी अन्याय सहन करायचा नाही. आता नवरा ऐकत नसेल ना तर रडत न बसता बरोबर त्याला वटणीवरती आणायचं, इतकंच मला माहिती. यार, हे राधिकाचं काहीतरी वेगळंच रूप पाहिलं आज मी. हिच्या मनातला संशय अजूनही गेलेला नाहीये. काय करू म्हणजे हिच्या मनातला संशय जाईल. हा हॅलो केडी, गुरुनाथ बोलतोय. ऐक ना यार, मला जरा भेटायचं होतं तुला.
नाही, असं फोनवर नाही सांगता येणार. तू प्लीज भेट ना, मी तुला डिटेलमध्ये सगळं सांगतो. ॲक्च्युली आय नीड युअर सजेशन. मला सल्ला हवाय तुझा, तुझी मदत हवी. तू प्लीज मला भेट ना आत्ताच्या आत्ता. हां ओके. हां, आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटूया. थँक्स केडी. अरे रुक ना भाई, तुला एवढी काय घाई? पैसे काय पळून जातात का? अरे खेडी यार, गेले 6 महिने झाले तू माझ्याकडनं 3000 घेतले. तू पैसे तर देत नाही, वर इथे मुंबईला पळून आलाय. पळून नाही आलो, कामासाठी आलोय मी. आणि पळून आलो असतो तर तुला भेटायला बोलवलं असतं का इथे? काय देतो काम झालं की पैसे देतो तुझे. काय काम? तू काय काम करणार माहितीये? इसकी टोपी उधर, उसकी टोपी उधर. ए बाई, त्याला पण स्किल लागतं माहितीये का? प्रत्येकाला नाही जमत. आणि आता मला एक मोठा माणूस भेटायला येतोय. तू जा आता. मोठा माणूस? उगाच काहीतरी ढाचे द्यायचे. अरे खरंच भेटायला येतोय. एका मोठ्या कंपनीचा CEO आहे, CEO. कळलं का? गुरुनाथ सुभेदार नाव आहे त्याचं. अरे एक दिवस एवढा मोठा माणूस होईल ना, 3000 काय मी 30,000 रुपये टाकेल तुझ्या समोर. तू बघत राहशील. अरे भाई, आता काहीतरी दे ना. पुण्याला जायला पैसे नाही आहेत माझ्याकडे. पुण्याला जायचंय का तुला? पुण्याला जायचंय ना? अरे बघ, सांग ना यार, माझी बाईक घेऊन जा. बाईकची चावी तिथे पडली आहे बघ. घे जा. अरे आपलीच आहे. हा, आता आलो ना तेव्हा पडली असेल. हा, आपलीच आहे. हे बघ, माझी बाईक घेऊन जा. मी तुझे 3000 रुपये परत दिले ना तरच बाईक परत दे. ओके, चल बाय बाय. अरे गुरुनाथ, वेलकम. कैसा झाली? अरे तू कशाला थांबलाय? आपण ते बिझनेस बोलू ना, नंतर बोलू. बिझनेस? हा, 3 लक्षात आहे माझ्या. हा, जा बस ना डार्लिंग, बस. हा बोल, काय प्रॉब्लेम झालाय? काय व्हायचं बाकी यार आता? आता बिलकुल हारायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही. असा अन्याय नाही सहन करायचा ज्योती. ते आणि तुझी काही चुकी आहे का यार? तुझी चुकी नाही. ज्यांची चुकी आहे ना ते घरातनं बाहेर जाते. परत या घरात माझ्या पाऊल टाकायचं नाही. ए, काय लावले ग तू? हा, काय लावले? तुला काय कायदा काय माहितीये? तुला माहितीये ना, म्हणून तर बोलून राहिले. कलम 498 राधिका दिवसेंदिवस हुशार होत चालली आहे. त्याच्यात आता ही रेवती आणि जेनी तिला सतत मदत करत असतात. आणि इकडे शनायचं काय चाललंय तुला माहितीच आहे. तिचं सोड रे, तिच्याकडे लक्ष नको देऊ. तू ना आपल्या बायकोकडे बघ. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वाईफ. आपला घर सांभाळ. कसं आहे की घर सलामत तो लफडी 50. एक केडी, प्लीज यार, लफडं नको म्हणूस का? कसं चीप वाटतं ते. मग काय म्हणू? अमर प्रेम कहाणी. अरे यार गुरुनाथ, तुझं जे काही चालू आहे ना ते लफडच आहे. म्हणजे प्रेम तर आता खूप लोकांनी पण केलंय. ते नाही का ते हिट लव्ह स्टोरीज आहेत त्या, हीर रांझा, रोमिओ ज्युलिएट आणि राज सिमरन. अरे बाबा, हे सगळं जरी मान्य असलं ना तरी त्यांची लफडी नव्हती, प्रेम होतं. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बायको नावाची व्यक्ती नव्हती, माहितीये ना? एक्झॅक्टली. आता तूच म्हणालास की ते प्रेम होतं आणि तुझं जे शनाया बरोबर चालू आहे ते लफड आहे. आता तुला लाख दुखो की एक दवा सांगतो. अरे तेच ऐकायला आलोय ना इथे. सांग ना प्लीज. ताकारोमाला. काय? ताकारोमाला. केडी, हे ना जॅपनीज वास्तुशास्त्र वगैरे ऐकायला मी इथे आलेलो नाही. प्लीज मला ते नको सांगूस. अरे जॅपनीज वास्तुशास्त्र नाहीये, हे बायको सुख अस्तुशास्त्र आहे. म्हणजे हा मंत्र आहे त्याच्यासाठी, ताकारोमाला. आता आपण मंत्रतंत्र करणार आहोत का? हे बघ, या अंधश्रद्धांवर माझा विश्वास नाही. उगीच फालतू बोलू नकोस ते. अरे डार्लिंग, सुन तो ले. ताकारोमाला म्हणजे ता म्हणजे तारीफ, का म्हणजे काळजी, रो म्हणजे रोमॅन्स, मा म्हणजे मान आणि ला म्हणजे लाड. हे बघ, तुला ना आता रोज बायकोची तारीफ करायची आहे, तिची काळजी घ्यायची आहे, तिच्याबरोबर रोमॅन्स करायचा आहे, तिला मान द्यायचा आहे आणि तिचे लाड करायचे. बस.
अरे एवढं सगळं मिळाल्यानंतर कुठली बायको खुश नाही राहणार बोल. पण हे सगळं केल्यावर राधिकाचा संशय जाईल. अरे 100%. अरे तू म्हणशील त्याची शपथ घ्यायला तयार आहे मी. काय म्हणाला तू? ताकारोमाला. ताकारोमाला. करेक्ट. म्हणजे तारीफ, काळजी, रोमॅन्स, मान आणि लाड. करेक्ट. क्या बात आहे यार. हा